हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम लेटेस्ट आणि नवीन ज्या डिझाइन आहेत तर त्या बघणार आहोत। आणि जसं की फेस्टिवल सीजन आलेला आहे तर त्यासाठी आपल्याला एक नवीन आयडिया मिळते की कस्टमरचे ब्लाउज असो किंवा आपले स्वतःचे ब्लाउज असो आपल्याला कसे स्टिच करायचे असतात। तर आता सगळ्यात आधी मी तर सिल्कचा जो ब्लाउज आहे तर तो इथे घेतलेला आहे। जसं की इथं हेवी वर्क जो तुम्हाला पाठीमागे दिसते ते एकदम सिंपल जे लेस आहे तर ते आम्ही बनवलेलं आहे। आणि स्लीव्हजला सुद्धा बघू शकता की कॉन्ट्रास्ट कलरचं जे कापड आहे तर ते मी वापरून पूर्ण जी स्लीव्ज आहे पूर्ण हेवी बनवलेले आहे। जर तुम्हाला जास्त एक्स्ट्रा पैसे खर्च करून जर हेवी वर्क करायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट कलरचं कापड वापरून तुम्ही स्लीव्जला जी डिझाइन आहे तर ती बनवू शकता। जसं मी पाइपिंगची लेस आहे तर ती लावून घेतलेली आहे मण्यांचे। आणि सोबत स्लीव्जला जी डिझाइन आहे तर ती सुद्धा माझ्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे अपलोड आहे तर तुम्ही एकदा नक्की चेक करा। जर तुम्हाला अशी डिझाइन आवडली असेल तर तुम्हाला हेवी ब्लाउज जर तयार करायचा असेल एकदम कमी खर्चामध्ये तर तुम्ही ह्या डिझाइन जी आहे तर ती नक्की तुमच्या ब्लाउजवरती करू शकता स्लीव्जला आणि बॅकला। तर हे बघा, आपली साडी आणि आपला जो ब्लाउज पीस आहे एकाच कलरमध्ये असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जी डिझाइन आहे तर ती बनवू शकता। सोबत मी ह्याला छोटे छोटे झुमके सुद्धा लावलेले आहेत जे तुम्हाला अगदी टेलरिंग शॉपमध्ये इझिली किंवा स्टेशनरीमध्ये मिळून जाईल। तर बोटनेक हा पॅटर्न आहे या ब्लाउजचा। आणि जर साडी एकाच कलरची आणि ब्लाउज पीस एकाच कलरचा असेल तर तुम्ही हे ऑप्शन जे आहे नक्की ब्लाउजला करू शकता। सोबत स्लीव्ह सुद्धा सेम तुम्ही अशा बनवू शकता, फक्त याला कापड जे आहे थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा लागतं। तर 80 कापडामध्ये जे आहे 80 सेंटीमीटरच्या कापडामध्ये आहे हे ब्लाउज जे आहे तयार होत नाही। या स्लीव्ह जर तुम्हाला सेम अशा बनवायच्या असतील तर प्रॉपर आपल्याला 1 मीटर जो आहे कपडा लागतो साडीमधला। प्रिन्सेस कट आहे, प्रिन्सेस कट विथ बोटनेक इथं ब्लाउज जे आहे मी तर तयार केलेला आहे। आता तिसरा आपण ब्लाउज बघणार आहोत। जर तुमच्या साडीचे काठ एकदम मोठे असतील तर बॅक साईडला जो आहे हा या पद्धतीने तुम्ही पॅटर्न बनवू शकता। स्लीव्जला लहान काठ घेऊन बॅक साईडला या पद्धतीचा जो पॅटर्न आहे तुम्ही करू शकता। तर हे जे बटरफ्लायची डिझाइन आहे तर ते सुद्धा माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेलं आहे। शिवाय हे या बॅक पार्टचं पूर्ण जे कटिंग आणि स्टिचिंग आहे तर ते सुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे मी। जर तुम्हाला हा बॅक पार्ट आवडला असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउजला जे आहे नक्की ट्राय करू शकता। जर तुमचे कार्ड तुम्हाला हाताला वापरायचे नसतील तर तुम्ही बॅक साईडला अशा पद्धतीने वापरू शकता। शिवाय कॉन्ट्रास्ट कलरचं सुद्धा इथं मी जे सेंटरला इथं कापड दिसते तर ते साडीतलं कट केलं होतं। आणि अशा पद्धतीने आपण एक डिझायनर ब्लाउज जे आहे इथं बनवलेला आहे। फ्रंट साईडला मी इथं असा स्क्वेअर आकार इथं ठेवलेला आहे, कारण फ्रंट साईडला स्क्वेअर आकार सुद्धा साडी नेसल्यानंतर खूप छान शेप दिसतो। आता आपलं आहे चौथं ब्लाउज आपलं कॉटनचं। तर हे बघा, मी तो कॉटनचं ब्लाउज घेतलेला आहे। हे पॅडेड ब्लाउज आहे, बॅक हुक आहे त्याला। तर फ्रंट पूर्ण आपला पॅक असणार आहे या ब्लाउजला। शिवाय स्लीव्जला जे आहे थोड्याशा मी प्लेट दिलेल्या आहेत, कारण कापड जे आहे खूप जास्त नव्हतं, एकदम थोडंसं होतं कापड। तर त्यालाही मी स्लीव्जला जे आहे 4-5 प्लेट जे आहे तर ते दिलेले आहेत। आणि बॅक पार्ट आपण असा केलेला आहे आणि सोबत पोटली सुद्धा मी ते लावलेले आहेत। सोबत त्याच कलरचं मी फ्रंटला जे आहे पाइपिंग दिलेलं आहे दोन्ही साईडला प्रिन्सेस कटला। तर हे बघा, फ्रंटला सुद्धा मी गळ्याला इथं पोटली दिलेल्या आहेत। शिवाय स्लीव्जला सुद्धा मी तर ज्या पोटली बटन्स आहेत तर त्या लावून घेतलेल्या आहेत। आणि पूर्ण डिटेलिंग जे आहे याचं पूर्ण मी पाइपिंग वरच दिलेलं आहे। तर या प्लेट्स तुम्ही बघू शकता आणि हे मी पोटली ज्या आहेत लावून घेतलेल्या आहेत। तर असा आपला हा कॉटनचा ब्लाउज आहे। तर साडी आणि ब्लाउज जे आहे हा एकाच कलरचं होतं, तर त्याच्यामुळे मी ह्यामध्ये थोडासा गोल्डन कलर जो आहे कॉन्ट्रास्ट मिक्स केलेला आहे। तर आता हे आपलं ब्लाउज आहे साडीतलं, तर सिंथेटिक साडीतलं आपलं हे ब्लाउज आहे। आणि जो ब्लाउज पीसचा कपडा होता तर तो कमी होता, तर त्यामुळे मी 2 कलर कॉम्बिनेशन जे आहे यामध्ये केलेलं आहे। म्हणजेच प्रिंटेड आणि प्लेन जे आहे मी 2 कॉम्बिनेशन या ब्लाउजमध्ये वापरलेलं आहे, कारण माप मोठं होतं आणि ब्लाउज पीस जो आहे एकदम आपला कमी होता, तर त्यामुळे मी 2 कलर कॉम्बिनेशन यामध्ये मी वापरलेलं आहे। सोबत स्लीव्ज सुद्धा तुम्ही इथं बघू शकता की अशा पद्धतीने जो स्लीव्ज आहेत मी इथं बनवलेले आहेत। तर तुम्हाला ही अशा स्लीव्ज बनवायच्या असतील तर या स्लीव्जचं सुद्धा कटिंग जे आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। तर पूर्ण डिटेल या स्लीव्ज जे आहे मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे, तर ते तुम्ही बघू शकता। आणि तुमच्याकडे ही कापड जर कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्रिंटेड किंवा प्लेन वापरून ब्लाउज जे आहे पूर्ण तयार करू शकता। तर आता हे एक रिसेंटली मी व्हिडिओ जो आहे अपलोड केला होता माझ्या चॅनलवरती या व्हिडिओचा, तर मला भरपूर कमेंट आल्या होत्या की तुम्ही वी शेप जो आहे आमच्यासोबत शेअर करा, वी शेप ब्लाउज। तर लेस जे आहे मी तो गोल्डन कलरची इथं वापरलेली आहे। प्रॉपर पूर्ण डिटेलिंग जे आहे मी गोल्डन कलरच्या लेसचं इथं दिलेलं आहे, आणि त्याच्यामुळे जो आपल्या ब्लाउजचा गेटअप आहे तोही खूप छान आलेला आहे। तर या ब्लाउजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग माझ्या चॅनलवरती अपलोड आहे।
आता हा सुद्धा तुम्ही ब्लाऊज नेक जो आहे बॅक नेक बघू शकता, एकदम युनिक असा मी तो तयार केलेला आहे। शिवाय अम्ब्रेला स्लीव्ज दिलेला आहे, डबल लेअर मी ते केलेला आहे आणि आतमध्ये अनकम्फर्टेबल वाटू नये म्हणून मला कस्टमरनी आतमध्ये एकदम छोट्याशा ज्या स्लीव्ज आहेत तर ते लावायला सांगितल्या होत्या, त्या मी लावलेल्या आहेत। आणि बॅक पार्ट बघू शकता तुम्ही, एकदम युनिक आपण इथं बनवलेला आहे। जर तुम्हाला हा बॅक पार्ट आवडला असेल तर तोही माझ्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे अपलोड आहे तर तो तुम्ही बघून जो आहे आपला बॅक पार्ट जो आहे तर तो बनवू शकता। तर एकदम गळा जो आहे बॅक साईडला डीप येतो आणि एका साईडला आपलं जे फुल आहे तर ते फुल येतं। तर हा आपला फ्रंट आहे। तर फ्रंट तुम्ही बघू शकता, पंचकोनी मी शेप जो आहे फ्रंटला दिलेला आहे आणि बॅक जो आहे आपला यू आकार जो आहे मी दिलेला आहे, पण घातल्यानंतर याचा जो शेप आहे बॅकचा तर एकदम मस्त येतो। आता हे जे ब्लाऊज आहे तर या सुद्धा ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। तर हे सुद्धा एकदम लेटेस्ट आणि ट्रेंडी जे ब्लाऊज आहे तर ते मी तर तयार केलेलं आहे। तर हे बघा, स्लीव सुद्धा मी पूर्ण डिझायनर इथं स्लीव जे आहेत बनवलेले आहेत। तर तुम्हाला अशा पद्धतीच्या जर स्लीव तयार करायच्या असतील तर या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्लीवचं जे आहे तर ते माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। शिवाय मी तर डिटेलिंग जे आहे मी तर गोल्डन कलरच्या पायपिंगची दिलेली आहे, ते सुद्धा अंडरग्राऊंड, तर त्याने जे फिनिशिंग आहे खूप छान येतं। आता हा पॅटर्न तुम्ही बघू शकता, प्रिन्सेस कट सिंपल आहे आणि त्याच्यावरती मी प्रिंटेड कापड जे आहे तर ते वापरलेलं आहे। तर कम्युनिटी पोस्टला मी या ब्लाऊजवरचे जे पिक आहे तर ते सुद्धा मी पाठवलेले आहेत। तर तुम्हाला बघायचे असतील हे घातल्यानंतर ब्लाऊज कसं दिसतं तर ते तुम्ही नक्की चेक करू शकता। तर अगदी कुणाला एकदम लहान गळा जर घालायला आवडत असेल तर तुम्ही हा पॅटर्न नक्की चॉईस करू शकता, कारण वरच्या साईडला एकदम छोटासा गळा येतो आणि खाली सुद्धा बॉटमला थोडासा इथं नेक येतो। तर एकदम वेगळा जो पॅटर्न आहे मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बोटनेक ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट आहे। आता प्रिन्सेस कट इथे ब्लाऊज बघू शकता डीप नेक मध्ये, म्हणजेच आता जर कोणाला डीप गळे जर घालायला आवडत असेल म्हणजे फ्रंट आणि बॅक आणि ज्यांचं जे शोल्डर आहे तर ते पडत असेल तर हा व्हिडिओ जो आहे प्रिन्सेस कटचा तुम्ही नक्की बघा। एकदम महत्त्वाच्या टिप्स मी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत। सोबत स्लीवचा सुद्धा मी सेपरेट जो आहे व्हिडिओ बनवलेला आहे। तर पफ स्लीव्ज आहेत, गळा जो आहे आपला 11 इंचचा आपण ठेवलेला आहे आणि एकाच कलरमध्ये हे जे ब्लाऊज आहे, फक्त प्रिंट वेगवेगळे आहे स्लीवची आणि ब्लाऊजची तर मी बनवलेला आहे। आणि सोबत आपले हे जे लास्टचं ब्लाऊज आहे तर ते मी रेडीमेड तुम्हाला दाखवले। तर माझ्याकडे एक पॅटर्न जो आहे शिल्लक होता तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हे जे ब्लाऊज आहे तर ते दाखवलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला यामधलं ब्लाऊज जे आहे कोणतं आवडलं तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं ते तुमच्याकडे येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।